नाही नसे माझा कंसाला शब्द देऊन आले म्हणून त्या मावशीनं देवाला जवळ घेतलंय आणि स्तनपान करायला लागली. देवानं ते हल विष होत ते तर प्राशन केलं, तिचं दूधही प्राशन केलं आणि तिचे पंचप्राण भगवान परमात्मा आकर्षित करू लागले. जीव तिचा कासाईस व्हायला लागला आणि कासाईस झाल्यानंतर मग त्या पुतना मावशीनं ओरडायला सुरुवात केली, अरे सोड सोड. कर्कश शिरकायली आपल्या मूळ स्वरूपामध्ये आली. सोंग घेतल्यानं गेलं पुतण राक्षसी झाली बरी मोठी. अशी रडायला ओरडायला लागली आणि कृष्ण परमात्मा सोडतील का? तिनं सांगितलं मावशी, देवानं सांगितलं मावशी, अगं मी कोणाला पकडत नाही, कोणाच्या नादी लागत नाही, कोणाच्या जवळ जात नाही आणि एकदा का मी जवळ आलो तर त्याला सोडत नाही मावशी. आता तुला मुक्त केल्याशिवाय मावशी मी सोडणार नाही. राक्षसनीचं रूप घेतलं, आरडत ओरडत त्या गोकुळच्या रस्त्याला ती गोपना नावाची मावशी पळायला लागली आणि गोकुळाच्या बाहेर गेली. देवानं पंचप्राण आकर्षित केले आणि फार जंगलामध्ये गोपना मावशी गतप्राण होऊन पडली. गावात आरडाओरडा झाला गोकुळामध्ये. अरे राक्षसी आली, देवाला लेकराला घेऊन गेले. लेकराला आरडाओरडा सुद्धा यशोदा माता धाय ओरडत ओरडत त्या गोपना मावशीच्या मागे. सर्व गोकुळातले लोक रडायला लागले, स्त्रिया रडायला लागल्या. पाहतात तर काय 8 कोस अशी पसरलेली पडलेली दिसली. कोण? पुतना नावाची राक्षसी. काही लोक गेले, भगवान परमात्मा छातीवर होते, तिच्या अंगावर चढले आणि चढून कृष्ण परमात्म्याला वर जाऊन काळी घेऊन आले. यशोदा मातेच्या जवळ गेलं. यशोदा मातेला देवाचे दृष्ट काढले. लोक पाहू लागले, अरे बाप रे, म्हणजे काय मोठी राक्षसी देव. 8 कोस. 1 कोस म्हणजे किती किलोमीटर बाबा? 3 किलोमीटर म्हणजे 8 त्रिक 24 किलोमीटर अशी लांब पसरलेली ती राक्षसी. नंद बाबा मथुरेला गेले होते. आले पाहतात तर काय भली मोठी राक्षसी पडलेली. सर्व लोक कामाला लावले. कुऱ्हाडी घेऊन लोक आले आणि कुऱ्हाडीनं तिचे तुकडे केले आणि ते तुकडे सरणावर रचले. त्याला आग्नी दिला आणि आग्नी दिल्याबरोबर त्या चितेचा सुगंध येऊ लागला. एक ज्योत त्या चितेतून निघाली आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या हृदयामध्ये समाविष्ट झाली. पुतना नावाची मावशी देवानं जन्मल्यापासून 6व्या दिवशी तिला गती प्रदान केली. पुतना मावशी मुक्त झाल्या. कंसाला ही बातमी कळाली. कंस दुःखी झाला. त्याच्यानंतर कंसाचे प्रयत्न चालू आहेत. संत वाङ्मयामध्ये मावळ भट पाठवला. भागवतामध्ये मावळ भटाचा विषय नसल्यामुळे आपण तो विषय इथे सांगणार नाही. जे कथेत आहे तेच. कंसाने अनेक प्रयत्न केले देवाला मागण्याचे. त्याच्यानंतर पण भगवान परमात्म्याच्या सामर्थ्यापुढे त्या कंसाच्या त्या असुरांचा निभाव लागत नव्हता. तृणाव्रत नावाचा राक्षस आहे आणि तो वावटळीचं रूप घेऊन आलाय. देवाला यशोदा मातेनं घेतलं होतं. घेतलं असताना देव जड लागू लागले. यशोदा माता कंटाळून गेल्या. अरे एवढा जड का कृष्ण झाला असलाच. शेवटी वैतागल्या. अंगणात पाळणा होता, पाळण्यात ठेवलं देवाला. हे वावटळीचं रूप घेऊन आलेला तो राक्षस. वावटळ आली त्या पाळण्याच्या जवळ. त्या वावटळीत त्या राक्षसानं देवाला उचललं आणि उचलून आकाश मार्गाने तो निघाला. पण निघाला असताना देवानं एवढं आपलं वजन वाढवलं, एवढं वाढवलं, त्याला सुद्धा ते वजन उचलता येईना.
कंटाळून टाकून द्यायचा प्रयत्न केला. देवाने अशी गळ्याला मिठी मारली, तिथंच त्याला दाबलं आणि तो तृणावृत नावाचा राक्षस देवाने मारला. त्याच्यानंतर कंसानं पाठवलेला शकटासूर नावाचा असुर होता आणि यानं काय केलं, खेळण्याचे गाडी असतात ना, तसं गाड्या स्वरूप घेतले आणि देवाच्या जवळ येऊन तो गाडा होऊन देवाला मारणार. तेवढ्यात देवाने काय केलं, एक लाथ मारली त्या गाड्याला. त्या गाड्याचा चकनाचूर झाला आणि शकटासूर नावाचा असुर भगवान परमात्म्याने मारला. असे दिवस मागे दिवस जातात. श्रीकृष्ण परमात्मा लहानाचे मोठे झाले आणि मोठे होत असताना जी लीला व्यास महाराजांना आवडली ती रांगण्याची. देव आता रांगू लागले, पण रांगत असताना कसं रांगू लागले, हात टेकित